सीजेपीच्या स्कूल सुधारो अभियानाची सुरुवात. अभिजित दिपकेंच्या मूळ गावातील शाळेची दुरावस्था उघड. सीजेपीच्या वतीने आजपासून स्कूल सुधारो अभियानाला सुरुवात करण्यात आली. या अभियानाची सुरुवात सीजेपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांच्या मूळ गावापासून करण्यात आली. शाळेची पाहणी केली असता अनेक समस्या समोर आल्या. शाळेच्या खिडक्यांचे काच तुटलेल्या अवस्थेमध्ये आढळून आले. विशेष म्हणजे तुटलेल्या खिडकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर लावून झाकण्यात आल्याचे पाहायला मिळाले. यासोबतच शाळेतील बाथरूमचीही मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याचे पाहणी दरम्यान निदर्शनास आले. दरम्यान स्कूल सुधारो अभियानाच्या माध्यमातून यापुढे जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद शाळांची पाहणी करण्यात येणार असून शाळांमधील समस्या प्रश्नांसोबत त्या समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न देखील केला जाणार असल्याची माहिती सीजेपीकडून सांगण्यात आली. आता आम्ही आधी नीटचा मुद्दा घेतला होता, आता आम्ही सरकारी शाळांचा घेतोय. हे शेतकऱ्यांच्याच मुलांसाठी करतोय ना, आम्ही कोणासाठी करतोय? शेतकरी नाही, तेच सांगतोय ना. आई त्यांचे वडील का गळफास घेत असतील त्यांनाही दिसत आहे ना. मी माझ्या मुलांना कसं शिकवणार आहे पुढे जाऊन? फक्त म्हणजे दुष्काळ पडणं कारण नाहीये, त्याच्या मागे की माझं घर कसं चालवणार, माझ्या मुलांचं शिक्षण कसं करणार, माझ्या मुलांचं भविष्य कसं घडवणार, ते दडपण आहे शेतकऱ्यांवर. आपल्याकडे लाखो रुपये आदिवासी शाळांची जे वसतिगृह आहेत त्यांना दिले जातात. विदर्भात एक घटना घडली, साप चावून वाढले आणि ही परिस्थिती मराठवाड्यात सुद्धा आहे. आदिवासी शासकीय दुरावस्था आहे. नक्की पाहणी करणारे. आता इथून पुढचे काही दिवस मी प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात जाण्याचा प्रयत्न करेन आणि तिथं काय ग्राउंडची सिच्युएशन आहे ते बघायचा प्रयत्न करेल. अजून काही शाळांमध्ये जाणार आहे. राज्य सरकारने एक योजना घोषित केली होती की जे की आदिवासींची जी छोटे मुलं आहेत पहिलीमध्ये त्यांना जे आहे ते इंग्रजी शाळेमध्ये शिकवण्यासाठी आम्ही काहीतरी निधी देऊ, त्या निधीची घोषणा केली होती. मात्र आज 15 ऑगस्ट आहे आणि शाळेला जवळपास 2.5 ते 3. मला हे विचारायचं म्हणजे प्रायव्हेट स्कूलमध्ये जाण्यासाठी सरकार पैसा देणार आहे, तर सरकार कशासाठी आहे? प्रायव्हेट स्कूलांची खिशी भरण्यासाठी आहे. मात्र त्यांचं ऍडमिशन झालेलं नाही ना अजून. ते मराठी नाही, मी त्यावर येतोय. पण आता सरकार लोकांना पैसे देणार की तुमच्या मुलांना प्रायव्हेट स्कूलला टाका? मग सरकार कशासाठी निवडतोय आपण? प्रायव्हेट स्कूल चालवण्यासाठी. मग सरकारी स्कूल कोण चालवणार? लाज वाटली पाहिजे या लोकांना. हे करण्याच्या ऐवजी तुम्ही सरकारी शाळा अशा करा ना की तिथेच इंग्लिश शिकवलं जाईल. कशाला तुम्ही प्रायव्हेट स्कूलांचे खिशे भरण्यासाठी बसलेले आहेत? आणि दुसरी गोष्ट, तिथे ऍडमिशन झाले नाही, तुम्ही हे बोलताय. ऍडमिशन कुठंच झालं नाही त्यांचे. ते वाट बघतायत की आमची ऍडमिशन कुठं होणार. ना मराठी शाळेत ऍडमिशन झाले ना इंग्रजी शाळेत ऍडमिशन झाले. ते अजूनही घरीच आहेत विद्यार्थी. कारण की याच्या मागे मी ते सांगतो ना, सरकार जरी या गोष्टी करत असेल, प्रायव्हेट स्कूलवाले घेणार नाही. प्रायव्हेट स्कूलांची एक मानसिकता असते, आम्हाला जे मुलं पाहिजे ते मोठ्या घरातली पाहिजे. त्यांचे इंटरव्ह्यूज घेतात, ते त्यांच्याकडून डोनेशन घेतात. ते तर सरकार कशासाठी एवढं झुकतंय प्रायव्हेट स्कूलांसमोर? पण राज्यातल्या विविध याच्याकडे प्रकल्प अधिकाऱ्याकडे जाऊन ही माहिती घेणार की किती महाराष्ट्रामध्ये किती. नक्की आम्ही ही सगळी माहिती काढू. सर, आज तुम्ही एक नमुना पाहिला शाळा सुधारा अभियानचा. तुम्ही आता देशव्यापी आंदोलन छेडलेलं आहे, तर देशव्यापी आता कसं राहणार सर? याच्यावरून तुम्हाला नमुना कळाला, काय दुरुस्ती होण्याची अपेक्षा? आता मी जसं बोललो की आज मी पाहून गेलो इथलची सिच्युएशन काय, आणि त्यानंतर सरपंच सरांनी पण गॅरंटी दिली की ते एका आठवड्यात नीट करतील. तर आम्ही जिकडे तिकडे लोक सहकार्याने, जे पंचायतचे सदस्य आहेत त्यांच्या सहकार्याने प्रयत्न करू की शाळा नीट झाल्या पाहिजे. आम्हाला भांडायचं नाही कोणाशी, कारण की काय, भांडून समस्या सॉल्व्ह होत नसतात. प्रश्न असा होता की लाडकी बहीण योजना काढली होती का शासनाने? तशी लाडका भाऊ योजना काढली होती. लोकांना 11 महिन्याचं प्रशिक्षण दिलंय. प्रशिक्षण विद्यार्थी आणि 11 महिन्याचं प्रशिक्षण देऊन 1,34,000 लोकांना एका मंगल प्रभाग महसूल विभागातून प्रशिक्षण 11 महिन्याचं देऊन त्या लोकांना बेरोजगार केलेले. त्या लोकांना घरी बसून 6 दिवस हिंगोलीमध्ये उपोषण केलं. माझ्या उपोषणाची कुठली दखल घेतली नाही. माझ्या आतापर्यंत बरोबर नाही. साहेब होती ते उपोषण केलं. प्रश्न असा आहे, प्रोग्राम होता लाडका भाऊ म्हणून त्यांना 11 महिन्याची ऑर्डर दिली. पुढे आम्ही त्यांना नोकरी देऊ असं सीएम ने सांगितलं, आश्वासन दिलं होतं. आता त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. त्यामुळे काही जणांचे पण माझ्याकडे व्हिडिओ क्लिप आहे, स्टेटमेंट दिलेली. चालेल, मी भेटतो तुम्हाला, आपण त्याच्यावर बोलू. नक्की मी तुमच्यासोबत उभा राहणार याच्यात. आम्ही